भारत आणि फिनलंड यांच्या जनसंपर्क आणि पर्यावरण विषयक महत्त्वपूर्ण करार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यात द्विपक्षीय चर्चा. फिनलंडची शिक्षण पद्धती भारतात आणण्याविषयीच्या करारावरही सहमती. दोन्ही देशांनी पश्चिम आशिया शांतता प्रस्थापित करण्याच्या भूमिकेचा केला पुरस्कार. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या प्रस्तावाला फिनलंडचं समर्थन. भारत युरोप करार दोन्ही देशांमधला व्यापार मजबूत करेल. राष्ट्राध्यक्ष स्टब. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11व्या रायसिना संवादाचं नवी दिल्लीत करणार उद्घाटन. फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांचं बीजभाषण. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, मवियाकडून शरद पवार यांचे अर्ज दाखल. 7ही जागा बिनविरोध येण्याची शक्यता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह नितीन नवीन यांचाही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज. काँग्रेसच्या 6 उमेदवारांनीही भरले अर्ज. चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त. सेवा क्षेत्राची घोडदौड वेगात. त्याखालोखाल उद्योग आणि कृषी क्षेत्राचा विकास दर. पायाभूत सुविधांमुळे सलग 5व्या वर्षी विकासाची गती कायम राहणार. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आज भारत आणि इंग्लंड यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना.